ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या राफेल लढाऊ विमानांबाबत जगभरात एक मोठा दावा करण्यात आला होता। पाकिस्तानने चीनच्या मदतीने भारतीय हवाई दलाचे राफेल विमान पाडल्याचा प्रचार सुरू केला होता। या दाव्याला सर्वाधिक हवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव होते पियरे हेनरी शुए। हा फ्रान्सच्या नौदलातील माजी राफेल पायलट असल्यामुळे त्याच्या विधानांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व दिले गेले। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे। फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी पियरे हेनरी शुए याला चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे। त्याच्यावर संवेदनशील लष्करी माहिती चीनपर्यंत पोहोचवल्याचा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती परदेशी शक्तीला दिल्याचा आणि चीनच्या लष्करी यंत्रणेशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे। यामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याने केलेले राफेल विरोधी दावे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। चला या व्हिडिओत संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया। भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर राबवले होते। भारतीय हवाई दलाने स्काल्प क्षेपणास्त्रांच्या मदतीने पाकिस्तानच्या सीमेत न शिरताही बहावलपूरसह अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले। भारतीय लष्कराने ही कारवाई यशस्वी झाल्याचे सांगितले। मात्र त्याच वेळी पाकिस्तानकडून दावा करण्यात आला की चीनमध्ये बनवलेल्या J-10C आणि JF-17 लढाऊ विमानांनी भारताचे राफेल विमान पाडले। हा दावा सर्वप्रथम जोरदारपणे मांडणाऱ्या व्यक्तींमध्ये पियरे हेनरी शुए आघाडीवर होता। शुए हा फ्रान्सच्या नौदलात राफेल M आणि सुपर एंतादार ही लढाऊ विमाने उडवणारा प्रशिक्षित वैमानिक होता। निवृत्तीनंतर तो यूट्यूबवर लष्करी विश्लेषक म्हणून सक्रिय झाला। त्याने अनेक व्हिडिओंमध्ये भारतीय हवाई दलाच्या राफेलची क्षमता प्रश्नांकित केली। त्याने चीनच्या J-10C आणि पाकिस्तानच्या JF-17 विमानांचे कौतुक करत त्यांना राफेल किलर अशी उपाधी दिली। त्याच्या म्हणण्यानुसार भारतीय राफेल विमाने चीनच्या PL-15 क्षेपणास्त्रांसमोर टिकू शकली नाहीत। त्याचे हे व्हिडिओ पाकिस्तान आणि चीनमधील अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी मोठ्या प्रमाणात शेअर केले। भारतातही या दाव्यांची मोठी चर्चा झाली। विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। ऑपरेशन सिंदूरमध्ये किती राफेल विमाने पडली हा प्रश्न संसदेपासून पत्रकार परिषदांपर्यंत उपस्थित करण्यात आला। मात्र भारतीय हवाई दलाने पहिल्याच दिवसापासून हे सर्व दावे फेटाळले। संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट सांगितले की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाचे एकही राफेल विमान पाडले गेले नाही। राफेल तयार करणारी फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनने देखील हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले। यानंतर भारतीय हवाई दलाने सर्व 36 राफेल विमानांच्या देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली। या अधिकृत कागदपत्रांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की भारतीय हवाई दलातील सर्व 36 राफेल विमाने सेवेत असून त्यांच्यासाठी ब्रिज सपोर्टची आवश्यकता आहे। यामुळे राफेल पाडल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले। पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, पियरे हेनरी शुएने हे दावे केले तरी का? याचे उत्तर आता फ्रान्सच्या तपासातून समोर येऊ लागले आहे। फ्रेंच गुप्तचर संस्था DGSIच्या तपासानुसार शुएने 2018 आणि 2019 मध्ये नौदलात कार्यरत असतानाच वरिष्ठांना माहिती न देता 2 वेळा चीनचा दौरा केला। तपास यंत्रणांच्या मते या दौऱ्यांमध्ये त्याने चीनी लष्करी वैमानिकांना प्रशिक्षण दिले। विमानवाहू युद्धनौकांवरील लँडिंग, पश्चिमी लष्करी तंत्रज्ञान आणि हवाई युद्धाशी संबंधित महत्त्वाची माहिती त्याने चीनपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे। यासाठी त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती परदेशी शक्तीला दिल्याचे, चीनसाठी गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे आणि संरक्षण विषयक माहिती लीक केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत। सध्या त्याच्यावर न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी सुरू आहे। शुएने हे सर्व आरोप नाकारले आहेत। त्याचा दावा आहे की त्याने फक्त सामान्य विमान प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या होत्या। मात्र फ्रेंच तपास यंत्रणांना त्याच्या स्पष्टीकरणावर विश्वास नाही। दरम्यान चीनकडून माजी पाश्चात्य वैमानिक आणि संरक्षण तज्ज्ञांचा वापर करून लष्करी माहिती मिळवली जात असल्याचे आरोप यापूर्वीही अनेक देशांनी केले आहेत। अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सने अशा अनेक घटनांबाबत चीनवर गंभीर आरोप केले आहेत। चीन माजी लष्करी वैमानिकांना मोठ्या आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात फ्लाईट इन्स्ट्रक्टर किंवा एव्हिएशन कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करतो आणि त्यांच्याकडून पश्चिमी लष्करी तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप अनेक तपास अहवालांमध्ये करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पियरे हेनरी शुएचे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या राफेल विमानांविषयी करण्यात आलेले दावे
त्यानंतर त्याच्यावर चीनसाठी हेरगिरीचे आरोप आणि फ्रान्समध्ये सुरू असलेली चौकशी या सर्व घडामोडींमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। तथापि फ्रेंच अधिकाऱ्यांनी शोएविरुद्ध चीनसाठी हेरगिरी आणि संरक्षणविषयक माहिती उघड केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे। पण उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार त्याच्यावरील तपासाचा आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या राफेल विषयक विधानांचा थेट संबंध अधिकृतरित्या तरी सिद्ध झालेला नाही। आगामी काळात फ्रान्सच्या तपासातून आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे। या विषयाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।